जरांगे पाटलांची आज एक निर्णायक सभा पार पडली। मराठ्यांना आपली ताकद मोठी आहे असं जरांगे पाटलांनी म्हटलं, तर आता दुसऱ्यांच्या डोक्यानं चालायचं नाही असं जरांगे पाटलांनी म्हटलेलं आहे। संकटावर मात करत पुढे जायचंय, विचार करून पुढच्या लढाया जिंकायच्या आहेत। मुंबईत आपल्याला शांततेमध्ये पोहोचायचं आहे असं आवाहन देखील आता जरांगे पाटलांनी तमाम मराठा बांधवांना केलंय। दरम्यान मुंबईला जाण्यासाठी जरांगे पाटलांचा मार्ग नेमका कसा असेल आपण पाहूयात। अंतरवाली सराटीहून निघाल्यानंतर शहागड मार्गे पैठण, पुढे शेवगाव, पांढरीपूल मार्गे अहिल्यानगर, नंतर नेप्टी नाका मार्गे आळेफाटा, तेथे शिवनेरी दर्शन केलं जाईल। नंतर माळशेज घाट, कल्याण, वाशी, चेंबूर मार्गे मुंबईमध्ये प्रवेश आणि नंतर मंत्रालय। परिस्थिती मराठ्यावरती संकट आणून सोडलंय। या संकटाला कसं तोडायचं याच्यासाठी आता पुढचा काळ आपण लढणार आहे। तुमच्या आणि माझ्या भावनेचा यांनी आतापर्यंत उपयोग केलाय, म्हणून माझ्या मराठा समाजाला प्रत्येक वेळेस माझं हात जोडून आव्हान असतं, बाबा हो आपली ताकद लय मोठी आहे, फक्त आपण विचारानं चाललो नाही म्हणून आपल्या लेकरा बाळाचं नुकसान झालं। या पुढच्या काळात मराठ्यांनी दुसऱ्याच्या डोक्यात नाही चालायचं, स्वतःच्याच डोक्याने चालायचं आणि जात उंचीवर न्यायची। सत्ता बदलत असती, येत असती, जात असती, हे ध्यानात ठेवा। आणि मी इतक्या खुनशी अवलादीचा आहे, माझ्या जर एखादा डोक्यात बसला त्याचा बाजार उठीतून धमकी फमकी नाही देत, समजून सांगतोय। नसता आता आमचा बंद डीजे बीड जिल्ह्यात नुसता डीजे वाजू द्या, आता दुसऱ्या कोणाचा मग सांगतो तुम्हाला। डीजे मध्ये काय दहशतवादीच्या बंदूक आहेत काय? माझ्या समाजाच्या मागण्या त्याची अंमलबजावणी करा, मी येतो। आम्हाला काय मुंबईची हौस नाही, माझ्या लेकरा बाळाच्या आयुष्याचा प्रश्न म्हणून मला मुंबईला यायचं। तुम्ही आमच्या मागण्याची अंमलबजावणी द्या, आम्हाला काय करायचं मुंबईला, इथूनच गुलाब फेकू मंत्रालयावर, गेला तर गेला, नाही गेला तर नाही। प्रत्येक घराघरातल्या राज्यातल्या मराठ्यांनी आता लक्षात ठेवा, 29 ऑगस्टला आपल्याला मुंबईला जायचं। 27 ऑगस्टला आपण सकाळी 10 वाजता अंतरवालीतून निघतोय। मुंबईला सगळ्यांनी शांततेत जायचंय। आरक्षण घेऊन येताना शांततेत आपण आपल्या घरी यायचं। समाजाला डाळ लागला असं एकही पाऊल मराठ्यांनी उचलायचं नाही। तुमच्या लेकराला मोठं करायचं, त्याला मला उंचीवर न्यायचंय। माझ्या समाजाची खाली मान होईल असं एकही पाऊल मराठीच्या पोराने उचलायचं नाही। कोणी दगडफेक करायची नाही, कोणी जाळपोळ करायची नाही। तर मराठा समाज हा ओबीसी मध्ये येऊ शकत नाही असं महत्त्वाचं विधान छगन भुजबळांनी केलं, तर ओबीसी मधून कोणी आरक्षण मागण्याचा प्रयत्न केल्यास ओबीसी समाज देखील जागृत होईल असं भुजबळांनी म्हटलंय। छगन भुजबळांनी आता मनोज जरांगे पाटील यांना अप्रत्यक्षपणे इशारा दिलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।